नगरात शेवटली भेट. असे करता करता 1918 साल उजाडले. रुथ BAच्या परीक्षेला ह्या वर्षी बसली. दत्तू BA होऊन 2 वर्ष झाली होती. मुंबईत राहून तो युनिव्हर्सिटीच्या क्लासमध्ये जाऊन पुन्हा MAचा अभ्यास करू लागला होता. मुंबईकडच्या LLBच्या टर्म्सही तो पुन्हा भरू लागला, पण त्याचे हे नुसते हौशीचे काम होते. मुख्य काम मुंबईच्या हायस्कूलमध्ये शिक्षकाचे. आता त्याला पगार मिळत होता. त्याने थोडे पैसे साठवले होते, तेव्हा त्याला लग्न करण्यात कोणतीही हरकत नव्हती. त्याप्रमाणे मी टिळकांच्या मागे लकडा लावून तारीख महिना ठरवला. हा महिना व ही तारीख मला पसंत नव्हती. मी म्हणे चैत्रात लग्न करू नये. व्याही म्हणत चैत्रात व्हायला पाहिजे, कारण लग्नानंतर पुढे उन्हाळ्याचा एक संबंध महिना सर्वांना मोकळा मिळतो. तसे गावाबद्दल माझे काही चालले नाही. मी म्हणे सातारला लग्न व्हावे, ते म्हणत नाही, मुलीच्या गावी ते व्हायला पाहिजे. तसे पाहिले तर सातारा आमचे स्वतःचे गाव नव्हते की मुंबई त्यांचे स्वतःचे गाव नव्हते. पण आपल्या समजुती झाली. आम्हाला साताऱ्याला लग्न व्हायला हवे होते. याचे कारण आमचे एवढे मोठे वराड मुंबईत कोठे ठेवणार. पण त्याची व्यवस्था आम्ही करू, असा व्यायांचा निरोप आला. तेथेही मी नमते घेतले. व्यायाने दत्तूला खूप मदत केली. मुंबईत त्यावेळी तरी बऱ्यापैकी भाड्याचे घर मिळवणे कठीण होते. पण भायखळ्याला त्यांनी आपल्या व आपल्या बहिणीच्या चाळीच्या मधल्या एका चाळीत दत्तूसाठी घर भाड्याने घेतले. माझा संसार सारा चोरीस गेला होता, पण माझ्याकडे 2-3 राखोळी घातलेली पाहुणे संसार होते. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. बेंजीचे संसारोपयोगी सामान माझ्याजवळ होते. येथे दत्तूच्या येथे मांडून द्यावे व मग त्याने आपले सामान गोळा केल्यावर हळूहळू हे सामान बेंजीच्या स्वाधीन करावे. कारण बेंजी संसारात पडायला अजून 2-3 वर्षाचा तरी अवधी होता. बेंजी हा रखमाबाईचा म्हणजे माझ्या व्यायांच्या बहिणीचा मुलगा. तेच त्यांचे पालक होते. तेव्हा त्याची मी संमती घेऊन सर्व जिन्सा मुंबईस पाठवून दिल्या व मुंबईस दत्तूचे भाड्याचेच का होईना पण स्वतःचे घर थाटले. माझा आनंद गगनात मावेना. उन्हाळ्यात लग्न व्हायचे ठरले. दिवाळीच्या सुट्टीत व पुढे नाताळातही दत्तू घरी आला होता. तो काळ मोठा आनंदात व मजेत गेला. एक दिवस टिळकांची व दत्तूची पैज लागली की सातारहून वाईला पायी जायचे व परत पायी सातारला यायचे. टिळक दिसण्यास अशक्त तरी अतिशय काटक होते. उलट दत्तू दिसण्यास सशक्त असला तरी काटकपणा टिळकांच्या मागे मैलोनगती पडेल असा आहे. साऱ्या जन्मात टिळकांनी कधी 2 दिवस अंथरूण धरले आहे असे मला फारसे आठवत नाही. त्यांना आजारी पडण्याची सवयच नव्हती. असो, बाप लेकात पैस ठरली व दुसऱ्या दिवशी 12ला जाण्याचा बेत मुकर झाला. दुसऱ्या दिवशी 12च्या सुमाराला कोणीतरी येऊन टिळकांशी बोलत बसले व बाहेर पावसाला सुरुवात झाली. टिळक काही वाईत जाण्याची चिन्हे दाखविना दत्तू हसू लागला. पप्पा, पाऊस पडतो आहे. आपला वाईत जाण्याचा बेत राहीत ना? ते म्हणाले, अरे मी पावसाला डरणार नाही. यावर दत्तू म्हणाला, पण तुमची निघण्याची काही तयारी दिसत नाही ती. टिळकांनी काय तयारी करायची होती? अंगात कफणी होती, शेजारी घोंगडी होती, कोपऱ्यात काठी होती व उंबऱ्यात वाहणा होत्या. चल निघू, एवढे शब्द तोंडातून पुरे बाहेर पडताहे तोच ते ही सारी आयुधे घेऊन बाहेर पावसात जाऊन दत्तूची वाट पाहत उभेही राहिले. दत्तू ही 5 मिनिटात तयार होऊन निघाला. मी म्हटले, अहो, एवढ्या पावसात जायला सांगितलं आहे कोणी? दोघेही माझ्या बोलण्याला हसून बाहेर पडले. टिळक व दत्तू शिळंधार पावसात पायी वाईला गेले. तेथे पोहोचताच दत्तूला हॉस्पिटलमध्ये पोचता केला व टिळक गावात एक फेरफटका मारून आले. काय दत्तू, परत चालायचे ना? दत्तूला ताप भरला होता. त्याने पडल्या पडल्या हात जोडून सांगितले, मी हरलो. दुसऱ्या दिवशी दोघेही मोटारमधून परत आले. माझी कीर्तनाची तयारी उत्तम झाली होती. टिळकांनी मला खूप संस्था दिल्या होत्या. मी आता कीर्तन करू लागले व माझ्या कीर्तनाचा थोडा बोलबालाही होऊ लागला. मला नगरास कीर्तनाचे आमंत्रण आले. टिळकांनाही नगरास वर्गासाठी जायचे होते. आम्ही दोघी निघालो. आम्ही नगरास डॉक्टर ह्यूम साहेबांच्याच बंगल्यात उतरलो. पुण्याहून येता येता बरोबर बेबीलाही 2 दिवसांसाठी घेतले होते. नगरास आम्ही सर्वांना यावे व एकदा पोटभर बोलावे म्हणून खरोखर डॉक्टर ह्यूमची ही योजना होती. टिळक हे नगरास येण्यास उतावीळ झाले होते, पण ते देवाच्या दरबारी न भेटण्यासाठी. या संस्थेचा पाया नगरासच घातला गेला असल्याने त्यांना नगरची ओढ लागणे साहजिकच होते. तेथे गेल्यावर माझे कीर्तन राहिले बाजूला. त्याऐवजी साहेबांनीच आपले कीर्तन सुरू केले. ते म्हणाले, तारा फार हुशार व शहाणी मुलगी आहे. मला वाटते तिने आता काम धरावे, कारण आपल्या बापाला मदत करण्याजोगी ती आता झाली आहे. मी तिला मिस ब्रूसच्या शाळेत काम लावून देतो. तिला सहज 125 रुपये पगार मिळेल. टिळकांना 125 रुपये पगार होता. त्यांनी काम सोडले तरी ते केवळ पैसे घेण्याच्या बाबतीत, बाकी सारे पूर्वीचे काम ते करीतच असत. ज्ञानोदयाचे काम तर ते पहिल्यापासून फुकट करीत, पण ज्या कामाबद्दल त्यांना पगार मिळे तेही काम आता ते फुकट करू लागले. पण पैशा वाचून ह्यांचे कसे होणार याविषयी डॉक्टर ह्यूमना पहिल्यापासून काळजी लागून राहिली होती व त्यांनी ही एक युक्ती काढली.
बेबीला कामाला लावायचे व तिला टिळकांचा पगार द्यायचा. टिळकांची ही समजूत पटली, शिवाय त्यांची अडचण ही दूर झाली. पण ही युक्ती मात्र टिळकांच्या ध्यानात आली नाही. त्यांना डॉक्टर ह्यूमचे बोलणे पटले, पण मी म्हटले, साहेब, हा पगार तिला नेहमी मिळेल का? शिवाय आज तिच्या अभ्यासात व्यत्यय आणला म्हणजे पुढे तो तिच्याच्याने होईल का? मला वाटते एकदा अभ्यासातून लक्ष उडाले म्हणजे पुढे ते लागणे कठीण होईल. यावर साहेबांनी माझी समजूत करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण मी म्हणे, आज तिची योग्यता 15-20 रुपये मिळवण्याची आहे, या पलीकडे नाही, हे मला स्पष्ट दिसते आहे. साहेब म्हणाले, लक्ष्मीबाई, तुमच्या मुलीची योग्यता तुम्हाला कळत नाही, आम्हाला ती कळते. साहेब, आज तुम्ही तिला 125 नाही 200 रुपये पगार द्या, पण पुढे टिळकांच्या मागे किंवा तुमच्या मागे तिची तुम्हाला वाटते आहे ती किंमत इतरांना वाटेल का? मला नाही वाटत की तिच्या शिकण्याचा इतक्यात खो आणावा. बरे, पण तुम्ही तिचे शिक्षण तरी किती करणार आणि कसे करणार? मी हवे ते करीन. तिला BA पर्यंत शिक्षण देण्याचे मी ठरवलं आहे. मग मी तिच्यासाठी काय करू? प्रार्थना. टिळक हा सारा संवाद गुपचीप ऐकत होते. त्यांनी मुळीच मध्ये तोंड घातले नाही, पण जेवणाचे टेबल सोडून आम्ही आपल्या खोलीत आल्यावर टिळक मला म्हणाले, अगं, तुला बेबीची योग्यता माहीत नाही. मला माहीत आहे तिची योग्यता. तुमचाच पगार ते तिला देणार, मग तुम्हीच करा ना पगारी काम. साहेबांनी ह्यात कामासाठी आपल्याला साताराहून बोलावले दिसते. साहेबांचे हे काम असले तरी टिळकांचे मात्र काम दुसरेच होते. टिळक आल्यापासून बरेच दरबारी त्यांना येऊन भेटत. देवाच्या दरबारच्या विरुद्ध असे काही लोक उभे राहिले होते, ते जाऊन मिशनरींची मने कलुषित करीत. त्यांनी असा समज पसरवून दिला की ह्या निमित्ताने आपल्या कामात काहीतरी घोटाळा घालण्याचा टिळकांचा बेत आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेवायला बसलो, तोच विरुद्ध पक्षाचे लोक बाहेर येऊन बसले. टिळकांना हे माहीत नव्हते. जेवण झाल्यावर टिळक व साहेब साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले. तेथे गेल्यावर साहेब म्हणाले, आता भावा, तुम्ही हे काय काढले आहे? सारे लोक काय म्हणत आहेत? कोणते सारे लोक? कोण काय म्हणते आहे? मी त्यांना चोऱ्या करायला सांगतो, दरोडा टाका म्हणतो, खून करायला उत्तेजन देतो. काय करतो मी सांगा? आता भावा, कोणाला काय सांगतो, आणा त्याला माझ्या पुढे. हे बोलणे इतके मोठ्याने होते होते की दुसऱ्या खोलीत आम्हाला ते स्पष्ट ऐकू येत होते. शेवटची गर्जना तर एवढी मोठी होती की मिसेस ह्यूमनी बंगल्याची दारे बंद केली व मला घेऊन त्या दूर एका खोलीत जाऊन बसल्या. मी म्हटले, मला जाऊ द्या, पण त्या जाऊ देईनात. त्यांना असला प्रसंग कधीच ठाऊक नव्हता, मला ते रोजचेच ठाऊक होते. मी त्यांची समजूत घातली की मॅडम साहेब, मला जाऊ द्या, मला त्यांचा स्वभाव ठाऊक आहे. साहेबांनी भावा भावा म्हणून टिळकांना मिठी घातली. टिळक जरा शांत झाले. बाहेरची मंडळी आत आली. टिळकांनी त्यांच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला व देवाच्या दरबाराची सर्व योजना सर्वांना समजावून सांगून त्यांची समजूत घातली. आम्ही नगरास आलो हे कळताच ठोंबरे धावतच आला. तो आपल्या सर्व मंडळींसह त्यावेळी नगरासच होता. तो मला व टिळकांना कडकडून भेटला व म्हणाला, आज इतक्या दिवसांनी मला माझे हितचिंतक पुन्हा भेटले. तुम्ही येथे नव्हता तेव्हा मला किती चुकल्यासारखे वाटत होते. आम्ही शेवटच्या दिवशी त्याच्या घरी जेवायला गेलो होतो. त्यावेळी त्याच्या आईने माझे व टिळकांचे किती किती आभार मानले. त्या म्हणाल्या, त्र्यंबक माझा नाही, त्र्यंबक तुमचा आहे. तुम्ही त्याच्यासाठी कितीतरी त्रास सोसला, त्याचा आधार काढला. टोंबऱ्याला दत्तूच्या लग्नासाठी ये म्हणून मी आग्रह केला व त्यानेही येण्याचे वचन दिले. ठिकाणी काम सोडले असल्याने टोंबऱ्याने पैशाविषयी चौकशी केली. लग्नाला पैसे आहेत का? नाही तर तुम्हाला 200 रुपयांपर्यंत मी पैसे देतो असे म्हणून तो ते रुपये देऊनही लागला. मी म्हटले, आताच नको, लागले तर घे. तू हे पैसे बरोबर घेऊन ये, मी उगाच खर्च करून टाकीन. बरे तर, देण्या घेण्याला खण लागतील ते तरी घेऊन जा, ते मी बरोबर देतो. आज नको, तेही तूच घेऊन ये. रात्री आम्ही त्याच्याच घरी राहिलो. सारी रात्र बोलण्यात कशी निघून गेली ते कळले सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी तो आम्हाला पोचवायला स्टेशनवर आला. गाडी सुटता सुटता त्याच्या डोळ्यात पाणी आले. मीही डोळ्यांना पदर लावला. टिळकांच्याही डोळ्यातून अश्रू पडले. अश्रूंच्या बाबतीत टिळक असे फार कंजूस होते. ते सारे कॉन्ट्रॅक्ट मला दिलेले आहे. पण त्या दिवशी टिळकांचे सुद्धा डोळे ओले झाले. टोंबऱ्यांची सर्वच मंडळी आमच्या परिचयाची होती. त्यांची एकच थोरली बहीण कोणी पाहिली नव्हती. टोंबरे नेहमी सांगे, मला कवितेचा नाद तिच्यामुळे लागला व तीही कविता करते. तेव्हा मी म्हणे, ठोंबरे, कसेही कर आणि माझी आणि तुझ्या जिजीची एकदा भेट करून दे. त्याने पुष्कळदा आपल्या मनात किल्ले बांधले. मी तुम्हाला नेईन, मग आपण असे करू नि तसे करू. पण ते सारे ढासळून पडले. सच्चिल माता, सुशील पत्नी, सद्गुणी बहीण, प्रेमळ भाऊ व जिवलग मित्र या सर्वांना दुःख सागरात लोटून शांत सळी काव्य रचण्यासाठी बालकवी निघून गेले. टिळकांनी त्यांना अश्रूंनी न्हाणले. दत्तू तारा त्याच्याबरोबर खेळली बागडली. अजून आठवण आली म्हणजे आम्ही अश्रू ढाळतो.
ये आता घे शेवटले हे अश्रू दोन पिऊनी पाखरा येशील का परतून.